नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपण पाठीमागच्या काही लेक्चर्स पासून म्हणजे आता आपले 4 पार्ट तयार झालेले आहेत त्याचे, आणि या 4 पार्ट मध्ये आपण अध्ययन जे आहे हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. अध्ययनामध्येच आपण काही थिअरी ज्या आहेत त्या थिअरी अभ्यासलेल्या आहेत, ज्याला आपण उपपत्ती असं म्हणतो. त्याच्यामध्ये थॉर्नडाईक आणि पॅव्लोव या दोन मनोवैज्ञानिक जे आहेत यांच्या थिअरी ज्या आहेत त्या आपण अभ्यासलेल्या आहेत. तत्पूर्वी आता आपण त्याच्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते घटक आपण पाहिलेले आहेत. आता काही विद्यार्थी असं म्हणाल की थेरी जी आहे, उपपत्ती जी आहे, ती मध्ये सोडून आपण इकडे आलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, मला माहिती आहे की आपण ज्या थेरी आहेत त्या स्किप केलेल्या आहेत, परंतु पूर्णपणे ते आपण बाजूला करणार नाहीत. त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत आणि त्या व्हिडिओमधून आपण ते उपपत्त्या ज्या आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. आज आपण आता या अध्ययनावर परिणाम करणारे मानसिक घटक जे आहेत ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. सायकोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लर्निंग हे जे आहेत हे सगळे पाहिलेले आहेत. स्मरण पाहिलेलं आहे, स्मरणाचे घटक पाहिलेत, ग्रहण किंवा संस्मरण पाहिले, धारणा पाहिलेली आहे, प्रत्यावहन पाहिलेलं आहे, प्रत्याभिज्ञान पाहिलेलं आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत अवधान म्हणजे काय आहे. तर अवधान काय आहे पहा, लक्ष द्या, ज्याला आपण अटेन्शन असं म्हणतो. आता अवधानाच्या संदर्भामध्ये काही आपल्याला गोष्टी इथं दिलेल्या आहेत, पहा लक्ष द्या. अवधान म्हणजे अभिरुची किंवा आवड अवधानातून प्रत्ययास येते. आता पहा लक्ष द्या, जर का आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर त्या लक्ष दिल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला अभिरुची निर्माण होणार आहे, त्याच्यामध्ये आवड निर्माण होणार आहे. जर का आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला अभिरुची किंवा त्याला आपण काय म्हणतो, आपली जी काही आवड आहे ती आवड आपली निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळं अवधान जे आहे त्या अवधानातून आपल्याला अभिरुची जी आहे किंवा आवड जी आहे ती प्रत्ययास येते, म्हणजे आपल्याला अभिरुची जी आहे ती मिळते. या अर्थाने अभिरुची जी आहे ती अवधानाची जननी आहे. आता महत्वाची गोष्ट लक्ष द्या, इथं शब्द काय वापरला, अभिरुची जी आहे ती अवधानाची जननी आहे. अवधान जर का आपल्याला तयार करायचं असेल तर अगोदर आपल्याला अभिरुची गरजेची आहे. म्हणजे आपल्याला जर का अटेन्शन मिळवायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टीची अगोदर आवड असली पाहिजे. अगोदरच आपल्याला त्या गोष्टीची आवडच नाही तर लक्षच जाणार नाही. म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, अभिरुची ही अवधानाची जननी होय. हा इथं शब्द लक्षात ठेवा. त्याचबरोबर अवधान म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीकडे वळलेला मनाचा ओघ, ज्याला आपण काय म्हणतो, अवधान असं म्हणतो. मग अशा अवधानाचे वेगवेगळे प्रकार असतात, ते आपण इथं डिस्कस करणार नाहीत. आपल्याला अवधान म्हणजे काय आहे हे जरी कळालं तरी भरपूर गोष्ट आहे. आता महत्वाची गोष्ट, अवधान हे फार गरजेचं आहे. वर्गामध्ये सातत्याने आपण टिकून राहिलं पाहिजे. आता तुम्ही आम्ही सगळेजण जे आहेत ते आपण या एआयच्या जमान्यामध्ये आता सध्या आहोत. आता या एआयच्या जमान्यामध्ये एक विद्यार्थी जो की पहिली, दुसरी, तिसरीला आहे, असा विद्यार्थी एखादी रील 15 सेकंदामध्ये ठरवतो, पहिल्या 5 सेकंदामध्ये ठरवतो की ती पुढची 15 सेकंदाची रील बघायची की नाही बघायची. म्हणजे त्याला जो कंटेंट लागतोय तो कंटेंट अतिशय महत्वाचा लागतोय, अतिशय त्याला इंटरेस्टिंग असला पाहिजे, तरच तो तिथं अभिरुची जी आहे ती त्याची टिकून राहते, किंवा तो तिथं ती रील पाहण्याचा किंवा ते व्हिडिओ पाहण्याचा तो डिसिजन घेतोय. परंतु जर का समजा आपण शिक्षक जर का तशा पद्धतीने अवधान केंद्रित करू शकत नसू विद्यार्थ्याचं, तर तो त्यांचा दोष नाही, तो आपला दोष आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणजे अवधान जे आहे ते अवधान आपण मिळवण्यासाठी, आपण मनाचा त्यांचा ओघ जो आहे तो मिळवण्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल केला पाहिजे, ज्याला आपण चॉक अँड टॉक मेथड असं म्हणतो. अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर का बाजूला सारल्या तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. आता महत्वाचा एक सायंटिस्ट आहे ज्याचं नाव आहे रास. आता रास नावाचे सायंटिस्ट काय सांगतात पहा, लक्ष द्या. रास नावाच्या सायंटिस्टने असं सांगितलं की कोणतीही गोष्ट जी आहे ती जर का जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी काही धडपड असते की नाही, त्या धडपडीलाच अवधान असं म्हणता येईल. आता एखादी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आणि ती जाणून घेण्यासाठी आपण काही गोष्टी करतोय, त्याला काय म्हणायचं आहे, ती जी काही धडपड आहे त्यालाच म्हणायचं आहे अवधान. जसं की समजा एखाद्या विद्यार्थ्याला फार गोष्ट जाणून घ्यायची असेल की आपल्या शाळेमध्ये गॅदरिंग कधी होणार आहे, तर त्याच्यासाठी तो फार अवधान प्रयत्न करेल त्या अवधानासाठी. मग ते अवधान कुठल्या स्वरूपामध्ये असेल, कुठल्या शिक्षकाला जाऊन विचारणं असेल, कुठली एखादी न्यूज आली तर त्या न्यूजवर तो जास्तीत जास्त फोकस करत असेल, तर या गोष्टीमुळे अवधान होतं. किंवा एखादा विद्यार्थी आहे त्याला जर का एखादा तास आवडत असेल तर त्या तासाकडे त्याचं 100% मन जे आहे ते एकवटलेलं असतं, त्याला आपण अवधान असं म्हणू. तर ह्या अवधानाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथं पाहतोय. आता महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यानंतर अवधान झालं, अवधानाच्या नंतर आपल्याला महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रेरणा, म्हणजे ज्याला आपण मोटिवेशन असं म्हणू. आता प्रेरणा जी आहे, प्रेरणा माणसाला फार गरजेची असते. प्रेरणा नावाची मुलगी नाही, प्रेरणा जी आहे ती माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मोटिवेशन हे माणसाच्या जीवनात फार महत्वाची गरज आहे.
जर का समजा एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला मोटिवेशनच नसेल, जर का समजा एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला काही बाहेरून कोणी सांगतच नसेल किंवा तुमच्या मनामध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीची मोटिवेशन नसेल, तर आपण ती गोष्ट करणार नाही. आणि अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला जर का आपण नाही केल्या, म्हणजे प्रेरणा जर का आपल्याला नाही भेटली, तर आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही. प्रेरणा ही माणसाच्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. आता प्रेरणा काय करते, वर्तनाला दिशा देण्याचं काम करते. लक्ष द्या, आपण एखादं काम करतोय तर ते काम करत असताना कुठल्याही प्रेरणेने काम करत असतो. एखादा विद्यार्थी अभ्यास करतो, अभ्यास कशासाठी करतो, मला काहीतरी नॉलेज घेणं हवं, त्या नॉलेजचा कुठेतरी फायदा हवा, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो काय करत असतो, अभ्यास करत असतो. म्हणजे त्याला प्रेरणा काय आहे, त्याच्या पाठीमागं नॉलेज गेन करणं हे त्याच्यासाठी प्रेरणेचं काम आहे. त्याचबरोबर जर का समजा एखादा खेळाडू असेल तर ते खेळाडू काय करतो, सतत एखाद्या मैदानावर जातो, मैदानावर व्यायाम करतो, मैदानावर त्याचे सराव करतो आणि सराव करून त्याच्या मनामध्ये काय गोष्टी असतात, तर आपल्याला कुठेतरी ऑलिम्पिक्स मध्ये जायचंय, कुठल्या तरी एखाद्या नॅशनल स्पोर्टमध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे, तिथं आपण आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या देश स्वतःसाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला काहीतरी मिळवायचे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माणसाच्या मनामध्ये असतात, त्याला म्हणायचं आहे प्रेरणा. मग अशा प्रेरणा ज्या आहेत त्या आपल्याला काय करतात, आपल्या वर्तनाला दिशा देतात. आता पहा, लक्ष द्या, वर्तनाला दिशा मिळणं ही प्रेरणेमधून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता प्रेरणा कधी कधी चांगली असते आपल्याला, कधी कधी वाईट पण भेटते. एखादा वाईट विद्यार्थी जो आहे, तो वाईट संगतीतला विद्यार्थी जो आहे, तो चांगल्या संगतीतल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या जर का सोबत आला तर त्याला मात्र तो बिघडवण्याचं काम सुद्धा करतो, त्याला सुद्धा प्रेरणा दिली जाते, वाईट काम करण्यासाठी सुद्धा प्रेरणा दिली जाते. लक्षात ठेवा. तर ह्या प्रेरणा ज्या आहेत त्या प्रेरणा आपण चांगली निवडायची का वाईट निवडायची, ह्या गोष्टी आपण ठरवायच्या आहेत. त्याचबरोबर आता पुढे पहा, पुढे काय सांगितलं, वर्तनात संवेदन, अवबोध, संबोध, विचार, भावना, त्याचबरोबर तर्क, स्मरण, विस्मरण इत्यादी मनोव्यापारांचा समावेश आहे. आता पहा, लक्षात द्या, संवेदन आहे, अवबोध आहे, त्याचबरोबर संबोध आहे, त्याचबरोबर विचार पण आहेत, त्याचबरोबर काय आहे तर भावना आहेत, तर्क, स्मरण आणि विस्मरण या सगळ्या गोष्टींचा मनोव्यापार म्हणजे काय आहे, प्रेरणा आहे. लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मानसशास्त्रीय संकल्पना ज्या आहेत, त्या संकल्पनेचा आधार घेऊनच प्रेरणा जी आहे ते माणसाला येत असते. लक्षात ठेवा. आता एक मनोवैज्ञानिक आहेत, त्यांच्या मते असं सांगितलं जातं, ग्रुथी नावाचे आहेत, त्यांनी काय सांगितलं, प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा. आपण एखादी गोष्ट करतोय तर त्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला जोश वाढवण्याचं काम कोण करतं, मोटिवेशन जे आहे ते मोटिवेशन करतं. जसं की विश्वास नांगरे पाटील जे आहेत, म्हणजे सन्माननीय विश्वास नांगरे पाटील जे आहेत, यांचं जर का भाषण ऐकलं तर बरेचसे विद्यार्थी मोटिवेटेड होतात आणि ते युपीएससीची तयारी करायला लागतात. म्हणजे मोटिवेटर जे आहेत ते मोटिवेटर कोण आहेत, त्यांच्यासाठी विश्वास नांगरे पाटील आहेत. त्यांची जी काही प्रेरणादायी जीवन कहाणी आहे त्याचा सगळ्यांनी व्यवस्थित ऐकल्यानंतर, व्यवस्थित त्या वाचल्यानंतर त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून प्रेरणा घेतल्या आणि आपण ही IPS बनायचं, आपल्याला हे तशाच पद्धतीचा धडाडी एक कर्तव्यदक्ष ऑफिसर बनायचं आहे. या गोष्टी ज्या आहेत त्या मनामध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे प्रतिक्रियामधील जोश वाढलेला आहे, आवेश वाढवणारी स्थिती म्हणजेच कोण आहे, आपली ती प्रेरणा आहे. लक्षात ठेवा. आता प्रेरणा ह्या दोन प्रकारच्या असतात. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला पाहिलं आणि त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न केला तर ती आपली बाह्य प्रेरणा आहे. ती आपली कशी आहे, बाह्य प्रेरणा आहे. एखादा कलेक्टर आहे, तो आपल्या गावामध्ये आला कधी आणि त्याला आपण पाहिलं, त्याच्या अवतीभोवती सगळे लोक आहेत, 4 वर्दीतले लोक त्याच्यासोबत आहेत, ते सॅल्यूट मारतायत त्याला. या सगळ्या गोष्टी पाहतो आपण आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे कलेक्टरच बनलं पाहिजे, काय त्याचा रुबाब आहे. या सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की आपण हे बनलं पाहिजे. तर ही आपली आहे एक्सट्रिन्सिक मोटिवेशन, आणि जी की फार काळ टिकत नाही. एकदा का आपण त्या पुस्तकांकडे गेलो, पुस्तकांचा फार मोठा ढिगारा पाहिला की आपण आपली सगळी प्रेरणा तिथे धुळीच मिळते. जर का आपण स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी, देशामधला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, देशामध्ये जी काही परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी जर का आपण स्वतः पुढे आलो तर त्यावेळेस आपली जी आहे प्रेरणा ती आंतरिक प्रेरणा आहे आणि अशी आंतरिक प्रेरणा ही फार गरजेची असते. लक्षात ठेवा. आता प्रेरणा चक्र आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. प्रेरणा चक्र म्हणजे काय आहे, प्रेरणेची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात कशापासून होते, गरजेतून होते. लक्षात ठेवा. आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल तर गरज लागते, बरोबर नाही. आपण असं एक सुविचारामध्ये म्हणलेलं आहे, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणजे शोध ही काय आहे, जननी, गरज ही शोधाची जननी आहे. जर का आपल्याला गरज असेल तरच आपण शोध लावणार आहेत अथवा लावणार नाहीत. तर अशा जे काही स्टेजेस आहेत प्रेरणा चक्राच्या, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत. पहिली स्टेज आहे ज्याला आपण नीड म्हणतो, नीड म्हणजे गरज. त्याच्यानंतर काय रे, नीड आहे नुसतीच आपल्याला गरज आहे आणि आपण कामच करायला गेलो, त्याला म्हणायचं ड्राईव्ह, म्हणजे आपण त्या दिशेने चाललेलो आहोत. ड्राईव्हच्या नंतर काय आहे, इनिशिएटिव्ह.
इनिशिएटिव्ह म्हणजे काय, आपण काहीतरी नवीन पाऊल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, नवीन काहीतरी गोष्टी करतोय, अशा जे काय आहेत अशा इनिशिएटिव्ह आपण सुरू केले पाहिजेत. चला पहा, लक्ष द्या. कधी कधी असं म्हणलं जातं की जर का तुमचा वेग जो आहे तो वेग जास्त असेल आणि तुम्ही जर का चुकीच्या डायरेक्शनने चाललेला असाल तर तुम्ही कधीही यशाच्या उंच शिखरापर्यंत जाणार नाहीत. परंतु तुमचा वेग जर का कमी असेल परंतु योग्य रस्ता असेल तर त्यावेळेस तुम्ही यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे आपली ड्राईव्ह जी आहे ती नुसतं आपण चालवायचं असत नाही, नुसतं आपण चालायचं अशातला भाग नाही, तर राईट डायरेक्शनला चालायचं आहे, राईट निर्णय घ्यायचे आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इनिशिएटिव्ह म्हणजे काही वेगवेगळे पाऊल आपल्याला उचलायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपलं जे काही गोल आहे ते आपल्याला भेटणार आहे. म्हणजे महत्वाची गोष्ट, हे जे काही चक्र आहे हे चक्र कुठं सुरुवात झाली, आपली नीड पासून सुरुवात झालेली आहे. नीडच्या नंतर आपण ड्राईव्ह केली, ड्राईव्ह म्हणजे आपण चालायला सुरुवात केली, चालल्याच्या नंतर आपण नवीन काही गोष्टी ज्या आहेत ते शिकायला सुरुवात केली आणि शिकल्याच्या नंतर आपल्याला काय भेटलेलं आहे, गोल भेटलेला आहे किंवा रिवॉर्ड भेटलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्याच्या नंतर आपले प्रेरणा चक्र जे आहे ते पूर्ण होत असं म्हणता येईल. परंतु लक्ष द्या, माणसाचं प्रेरणा चक्र हे कधीच पूर्ण होत नाही. माणूस हा कधीच असं वाटत नाही की तो पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे तो काय झालेला आहे, यशस्वी झालेला आहे असं कधीच वाटत नाही. चला, यानंतर आता आपण पाहणार आहोत अब्राहम मास्लो जे आहेत यांची गरजांची श्रेणीबद्ध रचना. आता गरजा ज्या आहेत त्या माणसाला ड्राईव्ह करायला मजबूर करतात, त्याचबरोबर त्याच आपल्याला काय करतात, इनिशिएटिव्ह पर्यंत घेऊन जातात आणि त्याच शेवटी आपल्याला गोल पर्यंत घेऊन जातात. अशा गरजा आपल्या माणसाच्या जीवनपर्यंत चालू असतात. म्हणजे माणूस जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत गरजाच गरजा आहेत आपल्या. मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा गरजा आहेत आपल्याकडे. चला पहा, लक्ष द्या, जास्त आपण डिटेलमध्ये जाणार नाहीत त्याच्या. परंतु अब्राहम मास्लो जे आहेत यांनी काय सांगितलं पहा, लक्ष द्या. अब्राहम मास्लो यांनी 1954 मध्ये काय केलं, श्रेणीबद्ध रचनांचे वर्गीकरण केले आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं, त्यांच्या मते व्यक्तीस काही गरजा उपजत असतात. उपजत म्हणजे काय रे, ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेसच आपल्याकडे काही गरजा असतात, ज्याला आपण बेसिक गरजा असं म्हणू आपल्या, किंवा सायकोलॉजिकल नीड्स जे आहेत त्या नीड्स असं म्हणूया. तर त्यांनी एक पिरामिड तयार करून दिलं, तर त्या पिरामिड विषयी आपण माहिती पाहणार आहोत. चला लक्ष द्या, काय पाहिलं, लक्ष द्या. मास्लो का पिरामिड, आता हे आपण हिंदीमध्ये घेतलेलं आहे परंतु तरी मी तुम्हाला मराठीमध्ये त्याचं समजून सांगतो. लक्ष द्या. आता मास्लो जे आहेत यांनी मास्लोने असं सांगितलं की आपल्याला काही गरजा आहेत आणि या पिरामिड मध्ये असं सांगितलं, तर पिरामिड मध्ये जसं जसं आपण वर जाऊ तशी आपली ही शेवटची गरज झाली, परंतु बेसमध्ये जसं आलो तिथं आपली पहिली गरज झाली. पहिली गरज काय आहे, शारीरिक आवश्यकता आहे, त्याला आपण शारीरिक आपली गरज आहे. शारीरिक गरज काय आहे, जन्मल्यानंतर आईच्या सानिध्यामध्ये ते लेकरू राहिलं पाहिजे, म्हणजे ही त्याची शारीरिक गरज आहे. त्याचबरोबर त्या लेकराचं संगोपन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, पालन पोषण जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, ही झाली काय त्याची शारीरिक गरज झाली, बरोबर आहे. त्याचबरोबर काय आहे, सुरक्षितता आहे की आवश्यकता आहे. सुरक्षितता सुद्धा आपल्याला सुरक्षित सुद्धा वाटलं पाहिजे, बरोबर आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला सुरक्षित वाटलं पाहिजे. म्हणजे नाही तर सारखं आपल्याला तिथं काहीतरी प्रॉब्लेम्स यायला लागलेत, सारखंच तिथं काहीतरी भूकंप यायला लागले, सारखंच आपल्याला तिथं दहशतवादी हल्ले व्हायला लागलेत, तर आपण अशा ठिकाणी सुरक्षित जे आहे ते सुरक्षित स्वतःला म्हणून घेऊ शकत नाही. म्हणजे सुरक्षा जी आहे ती सुरक्षा आपल्याला असली पाहिजे तिथं. त्याचबरोबर आपणत्व एवं प्यार, म्हणजे जर का समजा शारीरिक गरजा प्राप्त केल्या आपण सुरक्षित पण आहोत, तर त्यावेळेस आपल्याला आपलं म्हणणारं सुद्धा कोणीतरी पाहिजे आणि आपल्यावर प्रेम करणारं सुद्धा कोणीतरी पाहिजे. म्हणजे तुमच्या सगळ्यात पहिल्यांदा गरजा पूर्ण करा, त्याच्यानंतर तुम्हाला सुरक्षित महसूस करा आणि आता तुम्हाला आपणत्व आणि प्रेम सुद्धा हवं आहे. मग असं ज्या काय लव्ह अँड बिलॉंगिंगनेस आहेत त्या सुद्धा गरजेच्या आहेत. म्हणजे समजा तुमचे घरचे सगळे जपतायत तुम्हाला आणि तुमच्यावर प्रेमच करत नाही, मग असं तुम्हाला काही स्वतःच्या ज्या काही गरजा आहेत, लव्ह जे आहे किंवा बिलॉंगिंगनेस जे आहे त्या जर का तुमच्या पूर्ण होत नसतील तर आपण आपल्या गरजा पूर्ण झाल्यात असं आपल्याला म्हणता येणार नाही. पॅरेंटिंगचा सगळ्यात महत्वाचा रोल तोच आहे. ज्यावेळेस समजा तुम्ही पॅरेंट होता, आता पॅरेंट झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला किंवा तुम्ही तुमच्या मुलाला जे आहेत ते व्यवस्थित जर का वेळ देऊ शकत नसाल, त्यांना आजारात गुंजारत नसाल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो त्यांच्या जीवनावर. जेवढं तुम्ही त्यांच्या सोबत सानिध्यामध्ये राहाल, जेवढं त्यांना जवळ कराल, तेवढं त्यांच्यासोबत तुमचा बॉन्ड जो आहे तो व्यवस्थित तयार होत असतो आणि तुमचे मुलं जे आहेत ते तुमच्या बरोबर चांगला संवाद साधतील. हेल्दी डिस्कशन होणं हे फार गरजेचं आहे. आजकालच्या हल्लीच्या जगामध्ये काय झालंय, एक मोबाईल देऊन टाकायचा आणि तो मोबाईल जो आहे ते मुलं पाहत बसणार, आई वडील जे आहे ते त्यांच्या मोबाईलमध्ये मग्न, आणि अशा कारणाने काय होतं, ते मोबाईल सोबतच एवढा त्यांचा बॉन्ड चांगला होतो की ते मग इतरत्र ठिकाणी त्यांचा बॉन्ड तयार करू शकतच नाहीत. म्हणून यासाठी आपल्याला लव्ह अँड बिलॉंगिंगनेस जी आहे तीही दिली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहिल्या पाहिजे. चौथी जी काही नीड आहे ती म्हणजे तुम्हाला सन्मान पण दिला पाहिजे. तुम्हाला सगळं काय आहे, तुम्हाला लव्ह अँड बिलॉंगिंगनेस आहे आणि पावले पावली तुमचा अपमान केला जातो. अशा गोष्टी वेळेस आपण तिथं काय करणार आहोत, म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी जमणार नाहीत. म्हणजे सन्मान सुद्धा पाहिजे आपल्याला,
सन्मानाची आवश्यकता सुद्धा आहे आपल्याला, म्हणजे इस्टीम नीड जी आहे ती आपली ती आहे, ते लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा कोणीतरी इज्जत बी केली पाहिजे, बरोबर नाही? आता तुम्हाला दररोज कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलून जाते तर आपल्याला ते बरोबर वाटणार नाही, ती एक आपली गरज आहे. आणि त्याच्यानंतर आत्म, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, सेल्फ ऍक्च्युलायझेशन, म्हणजे काय, आत्मवास्तविकरण. म्हणजे तुम्हाला तुमची स्वतःची ओळख सुद्धा निर्माण करता आली पाहिजे. स्वतःची ओळख निर्माण केल्याच्या नंतर लोकांनी तुम्हाला सन्मान पण देतील, लव्ह अँड बिलॉंगिंगनेस पण देतील, सेफ्टी नीड्स पण देतील. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला भेटत चालतील. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पिरामिडच्या बेसला आहेत, म्हणजे हे आपल्याला पहिल्यांदाच भेटत चालतात. नंतर इथपर्यंत येतो आपण. पहिल्यांदाच कोणाला तरी इज्जत देतात, पुन्हा त्याला शारीरिक गरजा आहेत त्या देतात, अशातला भाग होत नाही. ह्या एक अब्राहम मास्लो जे आहेत त्यांच्या मते हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. पिरामिडच्या बेसला फिजिकल नीड्स आहेत, नंतर सेफ्टी नीड्स आहेत, त्याच्यानंतर लव्ह अँड बिलॉंगिंगनेस आहे, इस्टीम नीड आणि सेल्फ ऍक्च्युलायझेशन. ह्या सर्व गोष्टी ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, जो अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत ते आपण आता पाहिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अध्ययनावर परिणाम करतात. आता याच्यानंतरचं जे काही लेक्चर असेल ते आपलं विविध उपपत्तींचं लेक्चर असणार आहे. आणि त्या लेक्चरमध्ये आपण सर्व उपपत्ती ज्या आहेत त्या 1 to 1 काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. त्याच्या शेवटी आपण जे काही समजा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनलाही त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या व्यवस्थितरित्या पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर त्याचा कम्पेरेटिव्हली स्टडी करायला सुद्धा तुम्हाला इझी जाणार आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर किती आहेत किंवा आपल्या चॅनलला व्ह्यूज किती भेटतात याचा मला काही घेणं देणं नाही. एक जरी विद्यार्थी बघत असेल तरी मी त्याच्यासाठी हा रोज व्हिडिओ जो आहे तो अपलोड करणार आहे. कारण की आपण ज्यावेळेस काम सुरू केलेलं आहे तर ते शुद्ध हेतूने सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीने फीस वगैरे आकारलेलं नाही. युट्यूब चॅनल हे फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्याला, त्याच्यावर तुम्ही तुमचा डाटा खर्च करून हे पाहू शकताय. आणि जे की तुम्हाला नॉलेज देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे. तर गिव्ह अँड टेक जसं आपण म्हणू शकतो, नॉलेजचं जे आहे ते आपण इथं सुरू केलेलं आहे. तर या पद्धतीने तुमचा फक्त सपोर्ट हवाय. बाकीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय करत चला, तुमचं जे काय तुमच्या आसपास जवळचे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडे हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करत चला, जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला भेटत चालतील आणि त्याच्यातून नॉलेज जे आहे ते मिळत चालेल. धन्यवाद.